नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र श्री दीपक सलगर. आर्थिक साक्षर होऊया या मालिकेच्या आजच्या पहिल्या दिवशी आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण एक अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा विषय घेणार आहोत. आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय हे समजून घेतल्याशिवाय पुढची पावलं टाकणं अशक्य आहे. आर्थिक साक्षरतेचा अर्थ. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? तर मित्रांनो, जसं आपण शाळेत शिकलो, अक्षर ओळख, शब्द, वाचन, लेखन, तसं आपल्या पैशांबद्दल समजणं, निर्णय घेणं आणि त्याचा योग्य वापर करणं म्हणजेच आर्थिक साक्षरता. सरळ भाषेत सांगायचं झालं तर आपण मिळवलेल्या पैशांचा शहाणपणाने वापर करून बचत, गुंतवणूक आणि खर्च याचे योग्य नियोजन करणं म्हणजेच आर्थिक साक्षरता. गरज का आहे आर्थिक साक्षरतेची? आजच्या जगात दररोज नवीन बँका, ॲप्स, गुंतवणुकीचे पर्याय, कर्ज योजना, EMI ऑफर, डिस्काउंट आणि आर्थिक स्कॅम्स समोर येत आहेत. या सगळ्यातून योग्य निर्णय घेणं, स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज आहे. उदाहरण, सोनालीताई आणि सुनील भाऊ दोघंही महिन्याला 30,000 रुपये कमवतात. सोनालीताई महिन्याचा खर्च लिहून ठेवतात, बचत करत आहेत आणि एका SIP गुंतवणुकीत पैसे टाकतात. तर सुनील भाऊ पैसे मिळतात तसे खर्च करतात, न विचार करता कर्ज घेतात, ऑफर्सवर वस्तू विकत घेतात. 5 वर्षांनी सोनालीताईकडे बचतीचा फंड आहे, पण सुनील भाऊ अजूनही कर्जात आहेत. फरक काय? तर आर्थिक साक्षरता. आर्थिक निर्णयांची भूमिका. आपल्या आयुष्यात छोटे मोठे आर्थिक निर्णय रोज घेतले जातात. काय खरेदी करायचं, कुठे गुंतवणूक करायची, कोणतं कर्ज घ्यायचं, आरोग्यासाठी विमा घ्यायचा का, मुलांचं शिक्षण आणि भविष्य कसं प्लॅन करायचं. ही निर्णय जर आपण माहिती अभावी किंवा घाईत घेतली तर त्याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतात. त्यामुळे प्रत्येक आर्थिक निर्णय समजून घेऊन घ्यायला शिका. आर्थिक दृष्टिकोन बदलणे का गरजेचे आहे? आज बहुतांश लोक आज आहे, उद्या काय पाहायचं या मानसिकतेने पैसे खर्च करतात. ही मानसिकता बदलणे फार आवश्यक आहे. उदाहरण, एका तरुणाला दर महिन्याला 5,000 रुपये उरतात. तो त्यात ब्रँडेड वस्तू विकत घेतो. त्याच 5,000 रुपयांमध्ये जर तो दरमहा SIP मध्ये गुंतवणूक करत राहिला तर 10 वर्षांनी त्याच्याकडे लाखो रुपये असतील, तेही केवळ संयम, नियोजन आणि साक्षरतेमुळे. तर मित्रांनो, आज आपण शिकलो की आर्थिक साक्षरता ही केवळ एक संज्ञा नाही, ती एक जीवनशैली आहे. आता वेळ आहे आपला दृष्टिकोन बदलण्याची, पैशावर आपलं नियंत्रण मिळवण्याची आणि एक आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक होण्याची. उद्या आपण पाहणार आहोत की उत्पन्न, खर्च आणि बचतीचे नियोजन कसे करावे, वैयक्तिक बजेट कसे तयार करावे. तोपर्यंत आपले खर्च लिहून ठेवण्याची सवय लावा आणि रोज 5 मिनिटं आर्थिक विचार करा. पुन्हा भेटू उद्या. आर्थिक साक्षर होऊया.